श्यामची आई. कथा 27. उदार पितृहृदय. आमच्या घरामध्ये त्यावेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस पाठवला असता. कोणी येणारे जाणारे असते तर आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस. श्यामला किती आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात करून देशील. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली. आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगली घेऊन वडील पायी पायी दापोलीला जायला निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीमध्ये सूर पारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत आणि भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होते. कोणी झाडावर बसून गात होतं. कोणी फांदीवर बसून झोके घेत होतं. कोणी खेळत होतं तर कोणी झाडाखाली रेलली होती. कोणी वाचित होती तर कोणी वर्गामध्येच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावित होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीतच मला पाठ होते. संस्कृत स्तोत्र, गंगा लहरी सगळं मला येत होतं. शिवाय कविता करण्याचा मला नादच होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ती आहेत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस. तरी सुद्धा मी त्यांच्यावर भेंड्या लावित असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरामध्ये होतो. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यातील एक जण मला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधित आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहे. इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपले. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांमध्ये मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगामध्ये जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच बुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयामध्ये नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अति महत्वाची, जीवनामध्ये सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आई बापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे आहेत असे त्यांना का न वाटावे? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो.
आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला न कळत, त्यांनाही न कळत, माझे आईबाप माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयातील बागेमध्ये कोमल व प्रेमळ भावनांनी रोप लावित होते. म्हणून आज माझ्या जीवनामध्ये थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे, ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुले मला हसतील, ते का तुझे वडील, काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असे म्हणून चिडवतील, याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारेच अहमवेद असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एक वेदी आहोत. त्या वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आबरू, आपले सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार. वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा आणि बोगणी परत करा. त्यांनी खरवसाची बोगणी माझ्याजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास, टाक उरकून, लाजायला काय झाले, या रे मुलांनो, तुम्ही सुद्धा घ्या. श्यामला एकट्याने खावायला लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नयेच खाऊ, 4 चौघांना द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ए रे श्याम, या रे, आपण सगळे फडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर ते म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यामध्ये जास्त गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घन घन घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला का रे खाऊन, आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जायला निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हां, प्रकृतीला जप, गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते निघून गेले. आम्ही शाळेमध्ये गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनामध्ये येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुकरुक लागून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारी वडील व त्यांना पाठवणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण मी कसे फेडणार. माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे ऋणी होता येईल, एरवी नाही.